गुड मॉर्निंग. तर मुलं चाललेत शाळेमध्ये आणि दररोजचा तोच रुटीन. आणि बस येते आता आणि गेटच्या आतमध्येच उभं राहायचं. थंडी खूप आहे, ऊन नाही अजिबात. आम्हाला आज लास्ट वीक मधला लास्ट स्कूल डे, कारण की उद्या तर आम्हाला सूर्यकिरण शो बघायला जायचं आहे. त्याच्यामुळे आज शेवटचा दिवस. मग फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे असे 4 दिवस सुट्टी आहे. तेव्हा दिवाळी बाय करते. भाकरीचं पीठ संपलंय, ज्वारी बाजरी दोघांचंही दळायचं आहे. दोघं पिशव्या आमच्या स्टोरूममध्ये ठेवतो आम्ही धान्य. तर दोन्ही 1-1 किलो घेतला आणि खाली घेऊन चालली. तर पिशवीमध्येच घेऊन जाते, कारण की बरं पडतं हातात धरलं की खाली घेऊन जायला डबे आणण्यापेक्षा. बाबांना खूप दिवसांपासून खोकला आहे. तर ही रेमेडी आम्ही इंटरनेटवरनं शोधली बाबांनी, की नागिणचं पान, थोडं मध टाकायचं त्याच्यावरती आणि ओवा, दालचिनी आणि लवंग, मिरी असं कुटून त्याचं एक असं पावडर, म्हणजे पावडर टाईप, थोडंसं पावडर नाही अगदीच, थोडं कुटून घ्यायचं आणि ते त्याच्यामध्ये ओवा अख्खा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये टाकून ते पान खायचं सकाळ संध्याकाळ. त्याच्याने खूप फरक पडतो आणि त्यांना पडलाही. मलाही कोणाला खोकला असेल तर प्लीज ट्राय करा. म्हणजे चांगली रेमेडी आहे. आता सगळ्यांच्या भाज्या बनवून झाल्यात, माझी बाकी आहे. मला फरसबीची भाजी करते मी आणि नंतर करते, कारण की सकाळच्या गडबडमध्ये काही गरज नाही करायची. मी दुपारी 12-12:30 जेवते, त्याच्यामुळे मी आरामात करते. थोडी कापून ठेवते. आता ही पण निघाले आहेत, कारण की आणि ध्रुवकडे कोण नाही आहे, तर ते बसले थोडा वेळ की मी नाश्ता करू शकेल, म्हणजे बनवू शकेल. आणि मग आम्ही दोघंजणं नाश्ता करायचा आहे. तर मग थोडा वेळ ध्रुवकडे बसतो म्हणे आणि मग मी तेवढ्या वेळामध्ये नाश्ता तयार केला. नाश्ता रेडी झाला आणि ध्रुव रडायला लागलाय आणि म्हटलं चला मी नंतर करेल, आणि मग मी त्याला घेऊन थोडीशी बसले. केस माझे ही वाटाण्याची भाजी आईंना, रुद्रला, प्रिहानला आणि दीदींना मटकीची आणि मला फरसबीची. हे डाईटवर आहे, डबा नेत नाही. आणि बाबांना सुद्धा वाटाण्याचीच भाजी दिली. हे काका आमच्याकडे ना ते औषध मारायला येतात, असं नोट डाऊन करावं लागतं त्यांना. ध्रुवची आंघोळ बाकी अजून, आणि ध्रुवला आंघोळ घालायला वरती आली, त्याला आंघोळ मसाज केली, आंघोळ घातली आहे आणि अजून खूप सारे कामं पडली आहेत.
मी वरती असताना खाली खूप जोरात बेल वाजत होती, तर रुद्राची गाडी घ्यायला ते लोक आमचा टेम्पो आलेला, तर ही रुद्राची गाडी खूप दिवसांपासून बंद होती, जी मोटर खराब झाली तर ती घेऊन गेलेत आता. म्हणजे ध्रुव झोपलाय, गाडी घेऊन गेली रुद्राची, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. घेऊन गेले म्हणजे रिपेअरिंगला घेऊन गेले. हे कपडे आता घड्याघड्याचे बाकी आहे, सगळे ध्रुवचे कपडे इकडे तिकडे सगळे झाले, तर ते नीट पहिले रचून घेते. परत पार्सल आलेत, हे 2 ड्रेस आहेत आणि त्याच्यामध्ये मे बी ध्रुवचा ड्रेस आहे, माहीत नाही, बघूया उघडून. ओके, हे बॉक्स आलं आहे, हे फक्त 150 और 160 रुपीजला होतं आणि हे माझ्या वहिनीने मागवलेलं तिकडे घाटकोपरला, तेव्हा मी पाहिलेलं आणि इकडे आल्यानंतर मी बघितलं की आमच्या इथे पण हे सनफ्लावरचं जे आहे डोअरमधनं आतमध्ये आल्यावरती त्याला फ्लावर वास नाही आहे, तर मग म्हटलं हे मागवूया, हे छान दिसत होतं. छान दिसतंय, नाईस. संध्याकाळची वेळ आहे आणि मुलांना शाळेतनं आले आणि जबरदस्ती झोपायला पाठवलं. रुद्राला 2 मिनिटं म्हटलं लक्ष दे त्याच्याकडे, कारण की तो अजिबात राहत नाही, झोपेतनं उठल्यापासून तो रडरडच करतो, म्हणून म्हटलं त्याच्याजवळ थोडा बस, म्हणजे मी माझं आवरून घेते आणि मग त्याला झोपवते. आणि मुलं सकाळी 6चे उठलेले असतात, तर थोडंसं त्यांना पण आराम, पण ते ऐकत नाहीत, झोपायला लागतो. दररोज नाही अगदी झोपत, पण आज म्हटलं झोपा, आई पण नाही घेऊन बाहेर गेले, त्याच्यामुळे म्हटलं उगाच झोपून करायपेक्षा झोपून, कारण दोघांना एकमेकांशिवाय होत पण नाही आणि दोघं एकमेकांशी खूप भांडतात. तो आवाज, त्या आवाजापेक्षा एका जागेवर पडलेले ते बघ. पोरांना आता झोपवून घेतलंय आणि आता 3 झोपलेत कसे तरी. आता कपड्यांच्या घड्या करून घेते. असे मी सगळे बघा डायनिंग टेबलवरती कसं काय, पण मी कपडे बेडवरती नेऊन घड्या करते, पण दोन्ही बेड ऑक्युपाईड आहेत. इकडे प्रियान झोपलाय, इकडे दोघं रुद्र आणि ध्रुव झोपलाय, म्हणून मग डायनिंग टेबल क्लीनच असतो माझा, त्याच्यामुळे मी इथेच घड्या करून सगळ्यांच्या रूममध्ये कपडे वगैरे सगळं ठेवून देते, ते इझी पडतं. रात्रीच्या जेवणामध्ये मेथीचे धपाटे केलेत आणि गोड दशम्या आणि चटणी खोबऱ्याची आणि ओली खोबऱ्याची चटणी, अशा 2 चटण्या केल्यात. ओली शेंगदाण्याची चटणी केली. देऊ नुसतं बरं, ठीक आहे, घे घे घेऊन जा. खोकला रुद्र, पाणी पिले. आणू लक्ष्मी कुठं झाला?
केस कापायला एवढे मोठे केस एवढे मोठे केस केले पाठी पडशील. आम्ही केस कापायला चाललो. हा काय जा जा. ध्रुवसाठी नवीन टॉय. मध्ये बघ ड्रॉवर मध्ये. करून जाऊया. त्याच्यात नाही तुझी त्याच्यात. खालून ओपन करते आता लागेल ती वर नको करत जाऊ आता लागतं ते तसं. किती टाईट आहे पण ते काय त्याला आहे का लिमिट ते बघ. एकदम बारीक बारीक नका करू हा. साईडनी कट करा आणि वरती चांगले ठेवा. नीट बसा रुद्र हालू नको. पाणी आहे ना गाडीमध्ये त्याला खोकला आला तर द्या. बॉटल देऊ. बाय या लवकर. घरोघरी मातीच्या चुली पापड बार. ए चिकू चिकू मस्त. कसं असा इकडे उभा राहा. इकडे 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 उभा राहा. तर आजचा दिवस झालेला आहे. आता भेटूयात उद्याच्या नवीन फ्रेश ब्लॉग मध्ये. आणि उद्या काहीतरी एक्साइटिंग आहे. सूर्यकिरण शोचा ब्लॉग येणार आहे उद्या. तर ये आय एम सो एक्साइटेड. तर भेटूयात तर त्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय सी यू. वेट करायची होते मला. व्हाईट अजून खूप टाइम आहे म्हणा व्हाईट करायला.